नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत दादर परिसरामध्ये आणि दादर परिसरामध्ये पाहायला गेलं तर दिवाळी निमित्त विशेष तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। दादरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सव साजरा केला जातो आणि या दीपोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई असते, आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि अशा प्रकारे लाइटिंग असते आणि मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो। मुळामध्ये दिवाळी म्हटलं की राजकीय काणेबाजी आले, राजकीय फटाके आले आणि मुळामध्ये राजकीय कंदील सुद्धा आली। यामध्ये विविध पक्षाचे विविध कंदील आपल्याला पाहायला मिळतात, बॅनरबाजी पाहायला मिळते। मात्र यंदाची दिवाळी राजकारणामध्ये काहीतरी खास असणार आहे। त्याचं कारणच असं आहे की आपण पाहतो याच वर्षी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंची चर्चा ही संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर आता ती ठाकरे बंधू ज्या प्रकारे एकत्र आले त्यांचा जो कौटुंबिक असेल भेट असेल किंवा राजकीय भेट असेल त्या सुद्धा वाढत आहेत आणि आता आपण पाहायला गेलं तर एकंदरीत फोटो सुद्धा व्हायरल होत आहे। मुळामध्ये ज्या प्रकारे दिवाळी निमित्त जे कंदील लावले जातात त्या कंदिलावरती सुद्धा ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या दादर परिसरात आहे, तुम्ही हा समोर कंदील पाहू शकतात। दादरचे आपण पाहायला गेलं तर गोखले रोड परिसरामध्ये आहोत आणि गोखले रोड परिसरामध्ये दादर पोलीस स्थानकाच्या शेजारी असलेल्या स्थानकाजवळच आपण आहोत आणि समोरच आपल्याला हा बॅनर पाहायला मिळतोय, सण दिवाळीचा उत्सव मराठीचा अशा प्रकारचं त्यावरती लिहिण्यात आलेलं आहे। मशाल चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे दोन्ही हे आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत। ठाकरे बंधूंचा जो काही एकंदरीत कार्यक्रम पार पडला होता मराठीच्या मुद्द्यावरती, त्यावेळेला जो फोटो अमित ठाकरे यांनी पाहायला गेला तर आदित्य ठाकरे यांचा काढला होता, तो फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकीकडे बाळासाहेब ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असल्याचे सुद्धा या कंदिलावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहायला गेलं तर संपूर्णपणे हा जर कंदील पाहिला तर या कंदिलावरती आपल्याला शिवसेनेचं हा कंदील पाहायला मिळत आहे। इकडनं ही दृश्य पाहू शकतात तुम्ही। एका बाजूला आहेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे एका बाजूला आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे। निश्चितच आपण पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंची ही चर्चा मुंबईसह राज्यभरामध्ये आहे। ज्या प्रकारे ठाकरे बंधू दोन्हीही 20 वर्षांनंतर दोघे एकत्र आले आणि त्यानंतरच ही चर्चा आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्यासोबत राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, या ठाकरे बंधूंमधील मग युवा नेते असलेले आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ज्यांच्यामधील सुद्धा भेटीगाठी ज्या त्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाढताना पाहायला मिळत आहे। मुळामध्ये एकीकडे राजकारण असलं तरी कुटुंब म्हटलं तर ठाकरे कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण राजकारणामध्ये ठाकरे ज्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे आपण पाहायला गेलं तर नेहमीच राज्याच्या राजकारणामध्ये अव्वल ठरल्याचं पाहायला मिळत आहे आणि निश्चितच आपण पाहायला गेलं तर ही सगळी कंदील आपल्याला जी पाहायला मिळत आहेत विविध ठिकाणी लावण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये हे ठाकरे बंधूंचं आपल्याला हे पाहायला मिळत आहे। मुळामध्ये जर आता आपण पाहायला गेलं तर केवळ हा एकच कंदील नाहीये, तर असे बरेच कंदील आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात। गोखले रोड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे मनसेचा कंदील आहे तर दुसरीकडे शिवसेनेचा कंदील आहे। शिवसेना म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे म्हणजेच इकडचे दादर माहीम प्रभादेवी परिसरातील माजी आमदार सदा सरवणकर यांचा सुद्धा कंदील लागलेला आहे। समोरच मनसेचा कंदील लागलेला आहे आणि यासोबतच आपण पाहतो आता या ठिकाणी आपल्याला हा जो मराठी सण दिवाळीचा उत्सव मराठीचा असं दर्शवणारा आपल्याला हा ठाकरे बंधूंचं एकत्र ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेचा फोटो लावलेला हा कंदील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत भेटीगाठी या सातत्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। वाढत असलेल्या भेटी आणि त्यामुळे निश्चित राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या चर्चा यामुळे आपण जर पाहायला गेलं तर आगामी काळातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं आणि होणारं राजकारण हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे। कारण 20 वर्षांनंतर झालेली भेट, 20 वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यासाठी शाळेतील हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकत्र आलेले हे ठाकरे बंधू पुढे कशा प्रकारे जाणार, पुढे त्यांच्या राजकारणाने कसे घेऊन जाणार, युती संदर्भातील त्यांचा काय मुद्दा असणार। कारण कालच आपण पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या त्या आगामी काळामध्ये होऊ घातल्या, त्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा झालेला घोळ, निवडणूक प्रक्रियेमधील घोळ, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग यांची जी काही भेट झाली,
त्या भेटीनंतर त्यावेळेला सुद्धा आपल्याला ठाकरे बंधू हे एकत्र पाहायला मिळाले। एका कारमधून म्हणजे राज ठाकरेंच्या गाडीतून उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतरच आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा दिवाळी निमित्त आपण पाहतोय ठाकरे बंधू दोघेही आपल्याला एका कंदिलावरती पाहायला मिळत आहे। महत्वाची बाब म्हणजे जो दीपोत्सव छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आयोजित केला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून, त्या दीपोत्सवाला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच हा दीपोत्सवाचं उद्घाटन जे ते केलं जाणार आहे। त्यामुळे तेव्हा सुद्धा आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांसोबत आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे कंदील आपल्याला पाहायला मिळतोय, जो कंदील आपण या ठिकाणी आता पाहिला, आणि या कंदिलानंतर उद्या जो आता साधारणतः पाहायला गेलं तर ज्या दिवशी आता दीपोत्सवाचं ज्या दिवशी उद्घाटन आहे त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला दोन्ही म्हणजे पूर्ण कुटुंब आपल्याला ठाकरे कुटुंब हे एकत्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच जसजसं काळ पुढे जातो, जसजशी पहिली भेट जी मराठीच्या मुद्द्यावरती झाली होती तशी भेट जी जशी पुढे जाते त्या पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होऊ घातल्या त्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे भेटी आहेत, मग कौटुंबिक भेटी असतील, गोव्यामध्ये ज्या प्रकारे कंदील लावले जात असतील, बॅनर लावले जात असतील, शिवसेनेचा बॅनर असेल ज्यावरती आपल्याला राज ठाकरे पाहायला मिळतात, मनसेचा बॅनर असेल त्यावरती आपल्याला उद्धव ठाकरे पाहायला मिळतात। त्यामुळे बॅनरबाजी सुद्धा असेल, कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यातील सुद्धा चर्चा असतील, यामध्ये कुठेतरी संवाद हा सकारात्मकता दिसत आहे। युती संदर्भात नेमकी आता कधी चर्चा होणार, युती संदर्भामध्ये कधी अधिकृत घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कौटुंबिक भेट असतील, राजकीय भेट असतील तर या होताना पाहायला मिळतच आहे। मात्र आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं मुंबई आणि राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तुर्तास पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईसह राज्यभरामध्ये दिवाळी निमित्त जोरदार तयारी सुरुवात झालेली आहे। घरोघरी रस्त्यावरती राजकीय कंदील असतील तर घरोघरी विविध आकारातील असतील, विविध रंगरूपातील असतील कंदील पाहायला मिळत आहेत, विद्युत रोषणाई पाहायला मिळत आहे। मुंबईच्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जसा दीपोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये सुद्धा दीपोत्सव साजरा केला जातो। त्या दीपोत्सवाची तयारी सुद्धा जोरदार सुरू आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी ही खरं तर राजकीय प्रमाणे पाहायला गेलं तर आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची मानली जात आहे। त्यामुळे निश्चितच आता जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलं की एकीकडे कंदील, एकीकडे बॅनर, एकीकडे भेटीगाठी, एकीकडे चर्चा, या सगळ्यानंतर आता नेमकं ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार, अधिकृत घोषणा कधी करणार, युती संदर्भातील चर्चा त्यांची कधी सुरू होणार आणि नेमकं ज्या प्रकारे कौटुंबिक एकत्र आले त्यानुसार राजकीय एकत्र कधी येणार, राजकीय गणित कधी एकत्र मांडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।